पवित्र देशातल्या बायकात, इतक्या पवित्र राज्यातल्या बायकात तुम्ही अहो हरामखोरांना माणसाचा मॉब जमा करण्यासाठी जर तुम्हाला नाचवीत असतील तर देवानं डोके दिलेत तुम्हाला. माझ्या माईंनो डोके दिलेत. तुम्ही लय मोठे आहात. या देशातली सर्वात मोठी जडवड संपत्ती काय असेल शास्त्री बुवा तर या देशाची स्त्री आहे. या देशाची स्त्री आहे. अहो ज्या साईबाबाची पेटी मोजताना दिवसाला कोट्या कोट्यावधी रुपये पैसे निघते त्या पेटीत ते साईबाबा सुद्धा एका तुमच्यातल्या स्त्रीच्या पोटी जन्माला आले. तुमच्या जवळचं उदाहरण आहे म्हणून द्यायलोय. जवळचं उदाहरण म्हणून द्यायलोय. कल्पना करा, माझे ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, कबीर महाराज हे सगळे अष्टादश संत तुमच्या पोटी जन्माला आलेत. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या पोटी जन्माला आलेत. महाराणा प्रताप तुमच्या पोटी जन्माला आलेत. ही मोठी मोठी अधिकारी संत तुमच्या पोटी जन्माला आलेत. अशा अधिकारी लोकांना 9 महिने पोटात तुम्ही ठेवलंय. तुमची खुशी किती मोठी आहे, किती मोठी आहे. तुम्ही का नाचाबाईनं नाचाबाईनं कुठे तुम्ही तुमच्यातला तुमच्यात हरिपाठ घ्या, तुमच्यात तुमचं भजन करा. बायकांमध्ये काय ज्या बाईच्या घरी मोठा हॉल आहे किंवा स्वतंत्र एक मंदिर गावातल्या सरपंचाला बांधायला लावा. त्या मंदिराला चांगलं कंपाऊंड असावा, मधली मध्ये साऊंड वगैरे छान असावा. बाईच पक्वादाला असू द्या. तुम्हीच तुमचा हरिपाठ करायचा नाचून तालात उगा मस्त छंदात. अहो काय हो, ज्याच्या डोळ्यामध्ये कुंटालानं पाप भरले त्याच्या पुढे 12-12 वाजूस तर नाचायचं काय काय. ते त्याच्या बायकोला नाचित का? त्याच्या बायकोला नाचवायला पाहिजे त्यानं चौकात. हो, कोणाला आता युट्यूब मुळे राग आला असेल तर मला एखादी गोळी घालीन, पण चांगलं बोलत असताना मरण आलं तरी मी मोक्षच समजेन. विठाला विठाला परवाला मागच्या आठवड्यात उत्तरेश्वर महाराजांच्या मोबाईलवर मी एक व्हिडिओचा हे बघितला. एक जैन साधू येत, जैन साधू, जैन धर्मीय साधू इथं. त्या साधूनं सांगितलं नवरात्रात पुरुषांनी कसं राहावा आणि स्त्रीनं कसं राहावा. याच्या पलीकडचा पुराणातला जाबालीचा एक वाक्य सांगतो. जाबाली आणि लोमश नावाचे साधू झाले आपल्या संप्रदायात. तर लोमशाचा आणि जाबालीचा संवाद आहे. येती बंधेषु गोत्रे भिन्न गोत्रे भयस्थिता कामिनीं पुरुषवा द्वंद्वान सव्या अपसव्यती भागायाम रात्री नवरात्री शारदेस्तते वचा. जिच्या सोबत 7 फेरे घेतलेत, जिच्या सोबत अक्षदा पडल्यात, जिच्या सोबत पाणी ग्रहण केलंय, जिच्या सोबत आंतरपड बाजूला दोघाचा बाजूला पडलाय, ह्या पती पत्नीनं सव्य आणि अपसव्य भागाला निद्रा करायची असं जाबालीचं वाक्य. आणि लोमश नावाच्या साधूनं 3 श्लोक मांडले. पण चला वेळ व्हायला लागलाय त्याच्यामुळे पुढे सरकतो. याला म्हणतात नवरात्री, याला म्हणतात नवरात्री. आणि एका स्त्रीनं दुसऱ्या पुरुषासोबत टिपऱ्या खेळून नाचणं किती पाप बोकांडीवर पडत असं लक्षात ठेवा. हे कोरोना सारखे महामारीचे आजार येत असतात का, ह्या 2 लोकांच्या पापाने येत असतात. एक धर्मात वाढलेलं पाप, धर्माच्या नावाखाली वाढलेलं पाप, आणि राजकर्त्या लोकांनी केलेलं पाप. या पापामुळे देशावर संकट येत असतं. लक्षात ठेवा. भजन करणारा, कीर्तन करणारा, रामायण सांगणारा, भागवत करणारा लोकांची फसवणूक करून जर पाप करत असेल तर परमार्थातल्या लोकांचं पाप अर्ध आणि राजकर्त्यांचं पाप अर्ध. या पापानं देशावर संकट येत असतं. म्हणून कृपया नाचायचं असेल तर बायकांनी बायकात नाचा, पुरुषात येऊ नका असं शास्त्र आहे त्याच्या पाठीमाग. मध्यंतरी आता या कोरोनानं जर असं बंद झालं, त्या गॅदरिंगच्या कार्यक्रमामध्ये 9वी-10वीची मुलगी नाचती, 9वी-10वीची मुलगी नाचती. त्या चालकानं सांगावं तिला अशा रंगाचा ड्रेस असा, आणि ते खालून कॅमेरे लावते. मी एका व्यक्तीला सांगितलं माझी पोरगी आता 7वीत आहे, ती 4थीला असताना ड्रेस घ्यायची. कोण म्हणले? ते आमके आमके गुरुजी म्हणले. त्या गुरुजीला फोन लावला, गुरुजी माझी 4थीची मुलगी तुम्ही सांगताल त्या ड्रेस मध्ये मी स्टेजवर नाचू देतो, पण तिच्यासोबत तुमची बायको नाचली पाहिजे. तिला कसं वपन? आणि मग आमच्या घरी तू टाकी तू का सुंबळ्या? दुसऱ्याच्या घर फुकायला का फुकण्या तू? दुसऱ्याच्या घरी टाकी तू इस्तू तू? हे ते नालायकपणा आहे. याच्यापासून सावध राहा. तुमच्या नाक घासून पाय पडतो. काहीच घेऊ नका आजच्या कीर्तनातलं, इतकंच घ्या. विठाला विठाला
6 लेकरं माझी गेली तुझ्यासारखी होती. इथं आलत ना आपलं कीर्तन. ड्रायव्हरचा जरी रस्ता चुकला तर त्यानं मुक्कामाला एसटी बस स्टँडला आणावं, म्हणजे प्रवाशाला तिथून दुसऱ्या गाडीने जाता येते. रस्ता चुकल्यावर त्या नदीलाच उभी केली, म्हणला इथंच आंघोळी करा. असा रस्ता चुकू देत नाही. कीर्तनकाराने आपलं कडवं फेकून दिलं नाही पाहिजे, त्याचं नाव कीर्तनकार. आणि कीर्तनकाराने अभंग घेतला आणि कडवं जर गव सतत नसल तर असं समजायचं दुसरी जात आपल्यात आली. विठाला 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 6 लेकरं तुझ्यासारखे होते शास्त्री बा, असं पंढरपुरातल्या मालकाला देवकी मातेनं सांगितलं. आणि कृष्णा 6 लेकरं होते, 6ला 6 वापस आबा आणले, वापस. चला आता मधला टप्पा बघा. भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्म ह्या 6च्या नंतर. वर्षाला एक जरी अपत्य झालं तर ह्या 6च्या नंतर कृष्ण जन्माला आले. 7वा योगमायेनं गेला, म्हणजे सगळ्यापेक्षा 8 वर्षानं कृष्ण लहान येतो. कृष्ण 8 वर्षानं लहान येतो, हा मुद्दा. आणि दुसरा मुद्दा बघा, आता कृष्ण 8 वर्षानं लहान, आणि ज्या दिवशी जिवंत केले त्या दिवशी कृष्णाचं वय होतं पुढे तिकडे 11 वर्ष राहिले. 11 वर्ष 53 दिवस ते, आणि हे 8 वर्ष. 11 वर्ष 53 दिवस ते, आणि हे 8 वर्ष. 11 आणि 8 किती झाले? 19 झाले, बरोबर आहे ना? 11 आणि 8 19. 19 वर्ष 53 दिवस वय. 19 वर्ष 53 दिवस वय. 19 वर्ष 53 दिवसाच्या अगोदर 6 लेकरं कंसानं मारले. त्याच्यातला एक वर्षाचा भेद काढा. एकदाच 6 मारले का? झालं की मारलं असं एक वर्षाला मारलं. वर्षाचाच गॅप धरा मधला. तर 19 वर्ष 53 दिवसाच्या नंतर मेलेले पुन्हा जिवंत केले. तर 19 वर्ष 53 दिवसाच्या मधल्या काळात नंतर यांचा मृत्यूचा काळ झाला. इथं विधात्याची लेखणी कुठे गेली? इथं काळाचा दंड कुठे गेला? काळाचा दंड म्हणजे आयुष्याची मर्यादा बरं का. आयुष्य म्हणजे श्वास. आयुष्य म्हणजे श्वास मोजण्यासाठी मापारी बसलाय, काळ बसलाय श्वास मोजण्यासाठी. आपल्याला आयुष्य दिले म्हणजे काय दिले? श्वास दिलाय. कोविड मध्ये माणसं कशाने मेले? श्वास कमी पडल्यामुळे मेले. श्वास कमी पडला याचा अर्थ आयुष्य कमी होतं, तिथपर्यंतच तुम्हाला श्वास आहे. आपल्याला श्वास कमी झाला की आयुष्य संपलं. हा श्वास मोजण्यासाठी आयुष्य बसलेला, श्वास मोजणारा बसलेला कालदंड, या कालदंडाचा माप तिथं संपलं. आयुष्याची यमधर्माची लेखणी संपली, विधात्याची लेखणी संपली. 19 वर्ष 43 दिवसाच्या नंतर हे जिवंत केले. आता लिखाणाचा विषय का? नाही. तरी पण ते आता जिवंत आहेत का? नाही. म्हणून पहिलं कडवं, ज्याचे आयुष्य नो हे लेखा, 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 ज्याचे आयुष्य नो हे देखा निवारे, देखा निवारे, देखा निवारे, देखा निवारे, इतराचा पाड कोण, 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 इतराचा पाड कोण.
5 मिनिटं सरकतो तुमच्यामुळे. माणसं अमूल्य वेळ खर्च करून आलेत, तुम्हाला कशाला त्रास द्यायचा. आणि एक सांगतो सज्जनांनो, सांगतो, मावल्यांना सांगितलं, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, बावित्या पोखरणी नदी गंगा वाहती, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती. या देशाची तुम्ही जडवड संपत्ती आहात, म्हणून आचरणात तुम्ही राहावा. आणि जी स्त्री आचरणात राहती तिच्या पाया पडलं की पंढरपुरातल्या मालकाच्या पाया पडण्याचं पुण्य लागतं. जी बाई मालकाला वेळेला जेवायला देते तिचं दर्शन घेतलं की पंढरपुरातल्या मालकाचं, काशीतल्या मालकाचं दर्शन घेतल्याचं पुण्य प्राप्त होतं. इतकी ताकद, इतकी ताकद. आणि जी बाई नवऱ्याला जेवायला देत नाही, सगळे ग्रंथ पाठ करती, ही ज्या भागात हे का त्या भागात पिकं खराब करणारा पाऊस पडतो, पिकं खराब करणारा पाऊस पडतो. एक तर लय पडतो, नाही तर मग पिकं वाळीतू. टक दिसाल्यात नवऱ्याला शिव्या देणाऱ्या 4 जणी तुम्ही उभ्या राहा. तुम्ही माग पाहूत नका, तुम्ही 4 जणी उभ्या राहा. उभ्या राहा, 4 जणी उभ्या राहा. तुम्ही कशाला माग पाहिले, तुम्हाला कळत आहेत का त्या? एवढ्या कीर्तनात माफ करतो शास्त्री भाऊ, पण दुसऱ्या कीर्तनात पिस्तूल घेऊनच संघ येतो. हो, मुक्कामाला राहून यायला मारतोच गोळ्या, नवऱ्याला भाकरी देत नाही टाइम. घाम यायलाय त्याला, जाऊ द्या, काय म्हणत नाही, घाम पुसा, काय म्हणत नाही, एवढ्या वेळ माफ करतो तुम्हाला. त्याला वाटलं असं नाही, मेलेलं खरंच कळत काय. मला कळाल्या कस काऊन माहितीये, चेहरा चाच पटला की लक्षात येतं ही नवऱ्याला शिव्या देते. एकदा मी हिंगोलीला एका सभेला गेलो, एसपीची सभा होती, एसपीची, आणि एसटी महामंडळाचा कार्यक्रम. ते लोक होते असे तालुक्यातले लोक, जिल्ह्यातले लोक ऐकायला. तर ते एसपी साहेबाचं मला नाव आठवणं, ते म्हणले, चोर इतके हुशार असते, एसटीत आलेला चोर असा इतका चांगल्या कपड्याचा असतो, तेच म्हणतो, ए गर्दी झाली, चोरापासून सावधान. मग माणसं जिथं पैसे ठेवलेत का तिथं हात लावते. हो, जिथं हात लावते. कोणी असा इथल्या बनिलीच्या लावतोय, कोणी इथल्या लावतोय, कोणी पॅन्टीच्या लावतोय, कोणी मागच्या खिशाला लावतोय, म्हणजे चोराला आपण मग त्यात पैसे दाखिले. हो, माझ्याजवळ तेव्हा 150 होते, मी कॉलरच्या शर्टाच्या कप मध्ये ठेवते. त्या चोट्ट्यानं सगळ्याचे हाणले, मी हाणलेच नाही, मी इथं हातच नव्हता लावला, मी असे कप मध्ये गुंडाळून. आपल्याला 150 तवान या कीर्तनाचे आलते 125 पाया पडणीचे 25, लय जुना काळ. हो, माय 150 वाचले सगळ्यांनी गेले. तसं मी म्हणलं, त्या 4 जणी त्रास देतात, त्याच्यातल्या 20 जणी ओळखू आल्या मला, लगेच चाच पटल्या ना त्या. मग आपलं बी नाव सांगतो काय, लगेच कळालं त्या. असं इथं कोण नाही, तशी येरी म्हणायला लागलो, नवऱ्याला सेवा करायची. सज्जनांनो, कुठलं जरी ऐकायचं असेल तर चांगलं ऐकायला बसा. एखाद्यानं फेटा बांधला असेल, कंबर बांधली असेल, ज्ञानोबराय तुकोबरायचं भजन करून कीर्तन सांगत असेल आणि मधलं मटेरियल बास्कळ सांगत असेल तर ऐकायला बसू नका. याचं पाप तुमच्या डोक्यावर पडतंय. दोघाशी पतन सारिखेशी, हो, केले पाप जेने दिले अनुमोदन, दोघाशी पतन सारिखेशी. नालायक परमार्थ करणाऱ्या माणसाचा परमार्थ ऐकिला की ऐकणाऱ्याला सुद्धा पाप लागते. म्हणून चांगला ऐका. असो, धर्माविषयी कळकळ असावा, निष्ठा असावी, सात्विकता असावी, संप्रदायाविषयी जिव्हाळा असा, उंच नेण्याविषयी जिव्हाळा असावा. असो, एक 10 मिनिटाच्या आत 5-7 मिनिटात एक मुद्दा सांगतो, तोपर्यंत मग विठोबा रुक्माई करू आणि मग फुलं टाकायचे तर आपल्याला त्या फोटोवर 5 मिनिटात. किती मोठी इतराचा पाड कोण. ज्या व्यक्तीच्या आस्ती आणण्याकरता ज्ञानोबराय गेले, 4-5 मिनिटातच सांगतो, जास्त वेळ नको. त्या आस्ती आणायला गेले चोखोबरायच्या. तर नामदेवरायानं ब्रह्मांडाच्या मालकाला विचारलं, प्रभू 450 मिस्त्री एका सोयीनं त्यांचा अंत्यविधी झाला, त्याच्यातल्या 150 मिस्त्रीचा अंत्यविधी दफनविधी होता, ते मुस्लिम समाजाचे होते. पण बाकीचे जेवढे मिस्त्री मेले त्याच्यात चोखोबराय सुद्धा गौंडी काम करणारे होते, मंगळवेढ्याचं बांधकाम करत होते. हो, आणि मंगळवेढा महाराष्ट्राच्या ताब्यात नव्हता पहिला, आहे का नाही, आपण सकाळीच वाचिलं. महाराष्ट्राच्या ताब्यात नव्हता, तो कर्नाटकच्या ताब्यात होता, दुसऱ्या राज्याच्या मंगळवेढा. आणि कर्नाटकामध्ये बिदरच्या बादशाचं वर्चस्व होतं.
नामदेवरायची व्याही सुद्धा तिथलेच होते. म्हणजे नामदेवरायचे सासरे दामू शेट्टीची व्याही राजाईचं माहेर होतं बिदर तिकडचं. तिथल्या सुभेदाराची कन्या होती, सरदाराची कन्या होती ती. मग या नामदेवरायांनी पंढरपुरातल्या मालकाला विचारलं, एवढे मिस्त्री एका सोयीनं पेटवले तर आस्ती हाड सगळ्यांचे सारखे असतेत, मिळते जुळते. जाड माणूस बारीक माणूस थोडाफार फरक, पण हे चोखोबरायच्या असतेत कशा ओळखावा? तर पंढरपुरात त्याच्यासाठी पुरावा आहे, पण असा सोप्या भाषेत सांगतो. पंढरपुरातल्या मालकाने नामदेवरायला सांगितलं, नामदेवराय जे हाड कानाला लावल्याच्या नंतर विठ्ठल म्हणतंय ते हाड चोखोबरायचं. हाड म्हणजे अस्थि, अस्थि चोखोबरायच्या. नामदेवरायनं त्या अस्थि कानाला लावल्या की विठ्ठल म्हणायच्या, त्या अस्थीची मुळी बांधली इकडे परत आणली. विटेवरचे मालक विटेवरनं खाली आले. घेत चक्र पाणी पितांबरे नामदेवे आस्ती आणल्या पारखोनी. घेत चक्र पाणी पितांबरे. विटेवरच्या मालकानं त्या अस्थीची मुळी पितांबरात घेतली. पितांबरात काय अस्थी पवित्र असतील, ते शरीर किती पवित्र. हो, आमच्या गावातली एक बाई मेली. आबा बाई मेली. चारी पोरं तिचे विद्वान होते, म्हणजे पैशावाले होते. विद्वान म्हणण्यापेक्षा बाकी दुसऱ्या ज्ञानात जरा चतुर होते. लय पैसे कमिले त्यानं, 300-350 एकर जमीन कमिली. मेल्यावर एकच हजर होतं, तिघायला रेंजच नव्हती. म्हणजे तिघायचे मोबाईल रेंज मध्येच नव्हते. त्याच्यामुळं तौरक येऊस तर मग म्हातारीला आम्ही फुकलं बी. फुकलं आम्ही तौरक म्हातारीला. आता कौरक वास येऊ लागला ना तिचा. तिनं का सप्त्याला रुपया द्याला नाही. दारात मेखा ठोकल्या होत्या. जनावर बांधायला काय म्हणते तुमच्याकडे, खुंट का मेखा? मेखा. दारात राहत्या घरापुढे मेखा ठोकल्या होत्या. आणि तिचा ढोराचा वाडा दुसरा होता, पण भिकाऱ्याला आल्यावर म्हणायची, ए ढोराचा वाडा आहे, राहता वाडा माग आहे, माग हागंदारी. म्हणजे भिकाऱ्याला पण इतकं वाढीत नव्हती. तिच्या तेरवीला मॅच कीर्तन केलं. हो, त्या दिवशी मला ताप आलती. हो, 750 रुपये लागले इंजेक्शन घ्यायला. देव म्हणला असं हिच्या तेरवीला काऊन कीर्तन केलं असतो. हो, 750च्या गोळ्या घ्याव्या लागल्या मला. तेव्हापासून आता कधी कधी विचार करतो, आता लांबचं माहित नसतंय, कोणाचं करावं लागत त्याला इलाज नाही, पण ते माहित होतं ना मला, माहित होतं. काही काही माणसाचे तर असे श्राद्ध फुकून दिल्यावर त्याच्या सरणातून देशीचा वास. हो, ढवळ्या कोंबड्याचा देशीचा वास फुकून दिल्यावर, आणि त्याच्या श्राद्धाला आमचं कीर्तन. हो, घरी नेलेल्या पाकिटातून पण देशीचाच वास. काय करतात त्याला इलाज नाही. पाप पडते बोकांडी बापा, हे पाप पडते, अवघड काम आहे. चला जाऊ द्या. मग तिला फुकून दिला आम्ही त्या म्हातारीला. तर ते 3 पोरं नंतर आले तर मग रडू लागले. कायच आमच्या बाईचा स्वभाव होता. मी म्हणलं चांगला होता, मस्त स्वभाव होता. सप्त्यातलं एक कीर्तन ऐकत नव्हती. आबा रुपयापट्टी देत नव्हती. पण काल्याच्या पंक्तीच्या आदल्या दिवशी स्वयंपाक असतो ना काल्याचा, त्या दिवशी आचार्याला 2 भाकरीन पिठलं देत होती. आणि आचार्याला तेलकट खावं वाटत नसतं. ते रोजच पाहलेत ना तेलकट, नुकतीन गुलाबजामुन शास्त्री बा, त्याच्यामुळे त्याला पिठलं भाकरी आवडतात. पिठलं भाकरी द्यायची, म्हणायची 2 टोपले नुकती संध्याकाळी आणून द्या. सगळे लोक झोपलेले. आचारी तिच्या घरी 2 टोपले नुकती. म्हणजे ज्यानं पट्या दिल्या त्यानं मंदिरातच खाल्लं नाही. हप्ता हप्ता नुकती वाळून खात होती. हो, आणि तिच्या तेरवीला मोह कीर्तन. आणि मग काय नाही आपलं. ते म्हणले महाराज काय करायचंय, आमच्या बाईच्या हाड हरिद्वारला न्यायची. तर मी म्हणलं कशाला इतक्या लांब, गोदावरी आहे म्हणलं आपली पैठणला, नाही तर मग ढालेगावला तिथं टाकू म्हणलं. आपलं लय फार काय झालं तर नाशिकला नेऊ, नाही तर मुदगल तीर्थ आहे आमच्या बाजूला तिथं नेऊ, नाही तर मग पुन्हा मंजरथ आहे तिथं नेऊ. काय नाव सांगायले म्हणले तुम्ही. आणि म्हणलं मी का पेलेला थोडाचे चांगले. हरिद्वारला न्यायची. नेलीन म्हातारी हरिद्वारला. मग आता पैशावाले भूता असल्यामुळे यायनं विमानानं नेली. तर ते गावातलं लहान मला म्हणलं महाराज आमचे दादा ऐकतच नाही, तर म्हातारीची हाड काय हरिद्वारची गंगा घेणार नाही, पण आमच्या दादाला काही सुचतच नाही. पोरग म्हणाले म्हातारीचं लहान, पण हे नौकऱ्यावाले होते ना क्लास 1 अधिकारी, ते ऐकत ना कोणाचं. पैशावाले शक्यतो ऐकत नसते कोणाचं. खोटं का असं, पण रेटून त्याच चलू द्यायचं. त्याला वाटतं ना आपला अपमान होईल, त्याला वाटतं आम्हीच मोठे. असे लय 4-5 पुस्तकं शिकले म्हणजे लय ज्ञानी असते. त्याला व्यवहाराचं काय ज्ञान असते.
फक्त नोकरी करणं आणि पैसे छापणं, पुन्हा काय करणार आहे त्याला दुसरं? हा? मग गेले तर दिल्लीच्या विमानतळावर निरोप आला, हरिद्वारला जाणाऱ्या रस्त्यानं वातावरण खराब आहे, विमान 12 तास लेट आहे. वरी वातावरण खराब असले होते, जात नाही म्हण. 4-2 बऱ्याच वेळेस बसलो मी, वरी गेल्यावर सांगते, कृपया यात्रीगण ध्यान दीजिए, मौसम बहुत खराब है, अपनी अपनी पेटी लगा दो. मी म्हणलं मेला रे बाळ्या, आता हे विमान पडल्यावर एका झाडावर पडत का काय पडत, खाली सारं पाणीच होतं. मी म्हणलं माशा खात्यात रे बापा आपल्याला. त्याच्यावर 10-20 मिनिटाला कृपया यात्रीगण ध्यान दीजिए, आपका प्रवास सुखमय. ते हिंदीत बोलत ना त्या त्या विमानातल्या बायाला बी कपडे थोडे थोडे असते, तो काऊन काय मिळत त्याला का पगारी कमी असतात का काय? मी बोलू लागलो एका बाईला आमच्या संघचा, म्हणला ए काय बोल नका महाराज, ते हानत्यान. मी म्हणलो काऊन हानत्यान? मी त्या कपड्याला पैसे देतो 2-4 कीर्तनाचे, त्या नसत्यात घालीत म्हणले. काय काय संस्कृती असेल काय मिळत नाही हो. ते बी जरा बेकारच दिसलं मला काम. तेव्हापासून विमानात बसणं नकोच म्हणलं बापा. आपल्याला उग पडायचं एखादीशी पाण्यात, हो सगळा बाजारीच कोण जायचा आपला. पण ते कधी कधी योग येतो आमचे देव वगैरे पाहायला, संघचे नाद लावते तर नाही जावं तर ते पुन्हा म्हणते लय चिकट हे हो, यो कदरीच्या भागवतातला सुपारी चोखून खातो असे म्हणते लोक. त्याच्यामुळे मग जावं लागत त्या विमानात. तर त्या विमानतळावर सांगितलं 12 तास विमान लेट आहे. मग यायचं मित्र होता तिथं, त्याला फोन लावला. यायचा मित्र यायच्या सारखाच, माय बापाला न सांभाळणारा. एका श्रीमंताच्या घरी गेलो, आई वडील, ती कसं झालं महाराज, ते शहरात नगच म्हणते. मी म्हणलो हो, त्या शहरात मस्त 20 लाखाची बाथरूम, इथं त्या संडासला जा वाटत नाही, आणि तिकडे येड्या बाबळीत जाते होय रे मच्छरात तांब्या घेऊन, त्या तेलही बरं वाटत. तुझी बायको येऊ देत नाही ते सांग ना सोंबळ्या, याची बायको येऊ देत नाही बंगल्यातून, या मला सांगायला. आमचे दादांबाई ते खेड्यातच राहायचं म्हणते, शहरात नगच. इचून निघतेत का तुझ्या फरचीवर? काय नाटक अहो, चोंभाळ्याच गप्पा करणार माणसं, यायच्यात लय उता आला. आणि मग त्याचा मित्र तसाच होता नवाड्या. मग तिथे गेल्या मग जेवायला वगैरे केलं. पण काय योग आला, तिथून उठले, आले विमानतळावर, विमान भेटलं आणि हरिद्वारला गेले. हरिद्वारला गेले तर पिशवीत डबाच नाही. म्हातारीच्या आस्तीचा डबा नेलता ना, तो डब्बाच गायब झाला. आणि मग तिथं आमचे लोक असते ते पूजा करणार. यतम अस्थिरोरभयज्जाये सर्वसुदस्वे चिदान सव्यापसव्यना प्रेता संस्कारेण विन्मकां त्रयोदश सर्वस्थितो गुणत्रय भयोः एतो चतुर्दशाग्निरोर्भडाग्नि भयजायते वैशानरास्तथा यत्कन्दनः सर्वस्थितानं गयाव्रजनो आपाम्पति निरायां सर्वस्थिता रक्तं चन्दन समर्पयामि रक्तपुष्पं समर्पयामि अंगुष्ठादि स्नान भयो जवाग्रो तिलजायति सर्वः पिण्डोदभः एतो तण्डुलादि पिण्डा भ्रव सर्वदं गुडा शर्करा नैवेद्यायां दधि शर्करा तथां पिंडो लुप्तयं भस्म विलेपन सर्व सदा. या असं त्यावेळेला म्हणत होतो, या कीर्तनात म्हणायला जमतोय. एक जणाला 45 वर्षांनी पोरग झालं, त्याच्या बारशाच्या कीर्तनात महाराजांनी हे सांगितलं, त्यानं महाराजच हाणला. ते म्हणला 45 वर्षाला पोरग झालं, मेलेले मंत्र कशाला सांगायला मला, आपण आपल्या संप्रदायात समय जाणार असं काही सांगतायत. आता हे मेलेल्या माणसाचाच विधी, त्याच्यामुळे हे मंत्र म्हणायला काय हरकत नाही ना. इथं दुसऱ्याच्या याच्यात का, आता लग्नाचं कीर्तन हे म्हणल्यावर ते म्हणते मारी तू काय बायको माई, आगावपणा करायला म्हणले बाळू महाराज. मग तिथं सुरू झाले, काढा आस्ती काढून मग पुन्हा आंघोळ करून यावं लागते, पुन्हा त्या आस्ती गंगेत भिजवायच्या असतात, असं शास्त्र असतं त्याच्या पाठीमाग. तर त्या आस्तीचा डबाच गौसन. अहो लय शास्त्र, काही काहीचे मंचेच शास्त्र. माणूस मेल्यावर राखाव दारूची शिशी. म्हणले आमच्या दादाला दारू प्याचा नाद होता म्हणून त्याचा कावळाच शिवीने गेला, म्हणून दारूची शिशी. अरे आता राखुंड झालं, कशी दारू पेन तू हा दादा? राखुंड्यावर टाकली तर दारू चुरचुर वाजन, कसा पेन तू हा दादा? या दारूमुळेच तो हा दादा मेलाय ना. आणि पुन्हा मेल्यावर बी राखुंड्या पुशी दारू ठेवतो का? लय येडगळ हो, काय मिळच नाही लोकायला. अहो याच्या पलीकडे सांगू का, या लॉकडाऊन मध्ये मी लय अंत्यविधीला गेलो आबा. माणसं इतका वेडेपणा झाला, ह्या अंत्यविधीला माणसं टायर टाकून जाळायले. तर 10-5 मिनिटांना उशिरा जळण, काऊन टायर टाकायले, काऊन घासलेट टाकायले, काऊन पेट्रोल टाकायले? ज्या माणसानं आपल्यासाठी सगळं केलं त्याला पेट्रोल टाकतात. चला चुकीची गोष्ट आहे. एवढाच मुद्दा सांगतो, जरा पुढं सरकवलं, मय गुडघे दुखायलेत आता, पुन्हा मला संध्याकाळी पळायचे. संपितो 5 मिनिटात. आबा चाल कॅन्सल. तुम्हाला मी प्रमाण दिले ना आबा, हाय का नाही? हो. मनोज भाऊ पगार
आपली बाहेर कोणीतरी वाट पाहत आहे. अर्जंट आपण इथं बसेल असेल तर कुपऱ्या आपण बाहेर जायचं आहे. मनोज भाऊ पगार. मनोजराव तुमची बाहेर कोणतरी वाट पाहते. मधात जरी बसलेले असले तर माझी परमिशन बाहेर जा. आणि मग तिथं गेले आबा डबाच गौसन. हे वापस आले ना. वापस आल्या पुन्हा इकडे आमच्या गिरगावला याचं विमान बी गिरगावात विमान येत नाही, औरंगाबादला येते. मग औरंगाबादला विमान ते रद्द झालं. येईल रात्री 12 तासाला. मग पुन्हा त्याच्याकडेच गेले. काय मित्रा किती खर्च आला? काय नाही म्हणला 2.5-3 लाख रुपये खर्च केला. विमानाची तिकीट, 5 स्टारचं राहणं, तिथली ब्राह्मणाची दक्षिणा वगैरे सगळं मिळून 3-3.5 लाख रुपये गेले. काय पुण्यवान माणूस आईसाठी एवढं खर्चिलं. ते म्हणला 2.5-3 लाख रुपये गेले, पण ज्याच्यासाठी केलं ते कामच नाही झालं. आष्टीचा डबाच हरपाला. ज्याच्यात आष्टी ठेवल्या होत्या का तो डबाच हरपाला. तुम्ही मुक्काम कुठं कुठं केला? काय नाही म्हणले गिरगावून निघल्याच्या नंतर स्टेशनला रेल्वे स्टेशनला तर आमच्या जोत पिशवी होती, पण मुक्काम तुझ्याच घरी गेला. थांब म्हणले माझ्या बायकोला पाहुण्याच्या थैल्या चाफायचा लय नाद आहे. म्हणजे मित्राच्या बायकोला पाहुण्याच्या पिशा चाफायचा नाद होता. पाहुण्याच्या पिशा हे पाहुणे झोपल्यावर तिनं पिशा चापल्या आणि पिशा चापल्यावर त्या पिशवीत काय गवसलं? म्हातारीच्या हाडाचा डबा पितळाचा. आणि तिनं ते पितळाचा डबा उघडा नालीत फेकून द्याला. गटार होतं माग मोठं. ही 4थ्या मजल्यावर राहत होती. भिकाऱ्याला दान करायचं काम नाही ना, वरूनच सांगायचं आम्हाला सुतक पडलंय. खालूनच भिकारी जातो. मग काय काय माणसं वरच्या मजल्यावर राहते. आणि मग ते म्हणले अगं चुटकी, तिचं नाव चुटकी. हो ती लागलीच म्हणली काय रे विवेक? नवऱ्याला विवेक एकिरीच. नवऱ्याला एकिरीच म्हणली काय रे विवेक? हो बाप्पा. अशी एक बाई नवऱ्याला म्हणली. म्हणलं बाई मालक कुठे? 2 मिनिटात बोलिते. अरे अनिरुद्ध लवकर ये. म्हणलं मुलगा आहे का काय? नाही हे माझे मालक आहेत. म्हणलं नको बाई मला चहा. म्हणलं तू नवऱ्याला एकिरी बोलायली, मला तर गॅसच्या पाईप ना हाणशीन तू. नको. आणि तू नवऱ्याला एकिरी बोलायली, तू चहा प्याल्यावर मग गाडी उलथन, मला नको तू चहा. तूच पिन, तू ह्या नवऱ्याला आंघोळ घाल चहाचा. काय रे विवेक? अगं इकडे ये. परवाला ही पाहुणे आपल्याकडे मुक्कामल होते, यांची पिशवी तुम्ही केलंच का माझं उघड? जाऊ द्या तुमचे मित्र तर माझी मैत्रीण आहे त्यांची बायको. मला का नाही आहे पाहुण्यांच्या पिशव्या चाफायचा नाद, मला काहीतरी खायचा नाद आहे. पण यांच्या पिशवीत काही लाडूच नव्हते. हे हॉटेलीवर जेवले आणि हाडं डब्यात आणले. ती काय म्हणली? हे हॉटेलला जेवले आणि हाडं डब्यात आणले. ते म्हणला चांडाळणी ते हाडं नव्हते ना, त्याच्या आईचे हाडं होते. ती म्हणली बाई मला तरी काय माहित, मी दिले गटारात फेकून. आयुष्यभर देव देव केला नाही, तिचे हाडं गटारात. हो. मग नंतर आमच्या इथला एक माणूस लय शहाणा आहे. ते म्हणला हिची राख न्या. जिथं फुकली का सट राख भरली इतकी इतकी एका डब्बीत, आणि ती डब्बी मग हरिद्वारला नेली. हरिद्वारला डब्बी नेल्याच्या नंतर परिणाम काय झाला ही एकाच भावाला आणि भावजेला माहित होती. दोघायला माहितच नाही राख डब्बी. ते हरिद्वारच्या गंगेत सगळी पूजा टाकली. ते 4 भाऊ खाली आंघोळीला गेले आणि ह्या 2-3 पलीकडे आंघोळीला गेल्या. ती डब्बी वरून वाहत आली. मधलीला माहितच नव्हतं. तिला वाटलं गंगेनं प्रसाद द्याला, तिनं ती लगेच डब्बी. म्हातारीची राख पुन्हा घरी आली. पुन्हा घरी राख. आणि मग पूजा केली. मला कीर्तनाला बोलला, आईची राग गेली. मग प्रसाद वाटू लागले मुरमुरे. तर ती म्हणली मला गंगेनं प्रसाद द्याला, एकटी कशी खाऊ? ती डबी पुढे आणल्यावर मोठा भाया म्हणला याच्यात तर बाईची राख होती. मी आणलं बाई सगळ्याची राख करीन, पण बाईची राख नाही. हरिद्वारला जात रे आपले राखुंडे. माझ्या चोखवरायच्या असती विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या रो राजो, विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या. त्या असती ब्रह्मांडाच्या मालकाने पदरात घेतल्या. त्या मालकाला जावं लागलं. इतराचा पाड कोण नेमिले जानन चुकीची, विढोबा रखुमाई
तुकाराम महाराज, सद्गुरू साईनाथ महाराज, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज, चांददेव महाराज, आदिशक्ती मुक्ताबाई की जय, सद्गुरु गंगागिरी महाराज की जय, सद्गुरु नारायणगिरी महाराज की जय, बोलो रे भाई सब संतन की जय, संत गोविंद गिरी जी महाराज की जय। विठोबा रघुबा रघुमाई, विठोबा रघुमाई, रघुबा रघुबा विठोबा रघुबा भगवान माऊली दानेश्वर महाराज की जय। गोपाल कुमाई इतके हराबा घंटाक्ष तुल्या पुढच्या ह्या तिथीला मय बी पुण्यतिथीच असं का? मला काढायची परमिशन द्या आता. विठाला विठाला विठला 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 त्याच्यात पाकळ्या आहेत ना फुलाच्या, हा त्या पटकन वाटा. मला सुद्धा 2 द्या. बाकीच्यांना द्या. बाकीच्या समोरच्या माणसाला वाटा, पुढे समोर समोर वाटा. ते उपर नाही टाका, पटापटा टाळकरी ना टाका उपर नाही. मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने बाकीचे उपरने टाका ना तुम्ही. मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने चालत असलेला हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आदरणीय वैकुंठवासी स्वर्गीय लिंबाजी नाथू बाबुळगे पुंजा पाटील, मला वाटतं त्यांच्या घराच्या बाजूला त्यांच्या फार्म हाऊसवर फार मोठं नियोजन केलं. विस्तीर्ण मंडप वगैरे दिलता, फार मोठा मंडप दिलता. आदरणीय मला शास्त्री बाबांनी सांगितलं होतं, पण रात्री निसर्गाची थोडी अवकृपा झाली आणि तुमच्याकडे जास्तच पाऊस आहे. विटेवरच्या मालकाच्या भगवान शिवशंकराच्या चरणी प्रार्थना करू आपण की आता तरी शेतकऱ्यांना जगू दे. या परिसरात थोड्याफार आलेल्या सोयाबीन वगैरे ह्या सुद्धा काढता येणार. अत्यंत बिकट परिस्थिती. 8-15 दिवस जर उघाड दिली तर निश्चित माझ्या शेतकऱ्याच्या ज्याच्या पदरात जे काही मिळायचं फुलफुलाची पाकळी पडेल. म्हणून निसर्ग राजाने माझ्या पंढरपुरातल्या मालकांनी तेवढी कृपा करावी. असो, एवढं मोठं भरगतचं असं नियोजन केलं होतं, त्याच्यातही कमतरता नाही. ऐन वेळेला सकाळी ठरवलं आणि या लॉनवर या मंगल कार्यालयामध्ये कार्यक्रमाचं आयोजन आदरणीय बाबुळगे परिवारांनी केला. आबा नाव फार छोटाली असल्यामुळं मला दिसत नाही, जरा कमी दिसतंय. त्यांच्या मुलांची नाव दोघांची सांगता. ज्ञानेश्वर, किती मुलं आहेत? ज्ञानेश्वर आणि आदरणीय वैकुंठवासी लिंबाजी नाथुबा बाबुळगे यांना 2 सुपुत्र ज्ञानेश्वर आणि एकनाथ. नाव किती सुंदर ठेवले. एका व्यक्तीचं नाव ज्ञानेश्वर बाबुळगे आणि एकनाथ बाबुळगे या दोन्ही सुपुत्रांनी मिळून एवढा मोठा भरगतचा कार्यक्रम माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामस्मरणाने केला. म्हणून त्यांना धन्यवाद. मला बोलवलं याच्याकरता धन्यवाद नाही आबा. 3 मुली आहेत, आधी करून त्यांचा बाबुळगे हा मोठा परिवार, पण नावं फारच बारीक आहेत, लक्षात येत नाहीत. म्हणून
या बाभुळगे परिवारांना, त्यांची नाती आप्तविष्ट सजन सखे सोयरी दायरी सर्वांना धन्यवाद. तारखेच्या संदर्भात आमचे हरिभक्ती परायण परमार्थ प्रेमी या परिसरातलं संप्रदायातलं गोडरत्न आदरणीय भगवान शास्त्री यांनी मला तारखेच्या संदर्भात संपर्क केला. ते स्वतः जाती हजर राहिले, त्यांना सुद्धा प्रणाम करतो. आदरणीय मृदंगाचार्यांनी गोड असा मृदंग वाजिला हवा म्हणून त्यांना सुद्धा गोड 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 धन्यवाद. वा. आणि दुसरी एक गोष्ट सांगू का तुम्हाला, त्यांनी पूर्ण कीर्तनात व्हॉट्सअप पाहिलं नाही. नाही तर बरेच कीर्तनकार बोलत असताना मांडीवर पकवात पाहते, हे पाहते, व्हॉट्सअप पाहते. नाही पाहिलं पाहिजे. काय होतं माहितीये का, कीर्तनकाराच्या जरी डोळ्यात माती घातली तर घालू द्या. बरेच तुम्ही एकानेही व्हॉट्सअप नाही पाहिलं, लोय भजने व्हॉट्सअप खेळायले. तो कीर्तनकाराचा अपमान नाही, आपण ज्याच्या नावानं भाकरी खातो त्या पंढरपुरातल्या मालकाचा अपमान, आपल्या संप्रदायाचा अपमान आहे, आपल्या धर्माचा अपमान आहे. ते करू नये. म्हणून मला फार गोड तुमची प्रणाली आवडली. दिनेश बुवा तुम्हाला सुद्धा प्रणाम. आमचे आबा सर्वांना परिचित आहेत. अख्खा महाराष्ट्र ज्यांनी पिंजून काढला वारकरी संप्रदायाच्या या गायन गंधर्व कलेनं, म्हणून आबांना सुद्धा धन्यवाद. तसेच त्यांच्या बाजूचे आमचे आदरणीय गावातलेच वा 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 नकुल महाराज. पण कसं होतंय, जाताना त्यांनाही नारळ करा. घरचा इस्तू पण पोळत असतो बरं. हो, घरच्या चुलीत हात घातल्यावर का पोळत नसतं. कधी कधी आदर केला पाहिजे आपल्या मोठ्या माणसांचा. असो, बाजूचे महाराज असतील, उतरेश्वर महाराज असतील, साऊंड सिस्टीम वाल्यांनी आवाज चांगला आवाज दिला. देवानं तुमचं चांगलं करावं. फार छान 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 छान. कॅमेऱ्यावाल्यांना एकच विनंती, अभंगाचं कडवं टाका, तुमच्या पाया पडतो. बरीच महाराज आबा कॅमेरे लावू देईनच, मी कोणाला नको म्हणत नाही, पण तुम्ही अभंगाचेच कडवे टाका. काही टाकते म्हातारी म्हणले, काही काही बघा डब्बी इथं गेली हे टायटल टाकतील. हो, डब्बी हे इतकं टाकतील, मागचं पुढचं सगळं कीर्तन सोडून देते. म्हातारी डब्बीत आली असं टाकू नका. संप्रदायाचा अपमान करू नका. मी तुम्हाला कधीच नाही म्हणणार नाही, कधीच. मी माझ्या हौदात कोणाला हातच घालू देत नाही, तर नाही म्हणायचा काय संबंध आहे का नाही? काय ताण नाही, तुम्ही लावत जा. चांगली माणसं आहात, ठीक आहे, तुम्हाला प्रणाम. या पंचकृषीतून आलेली सर्व श्रोते जनार्दन, या बाभुळके परिवाराच्या कुटुंबाला विनंतीला, या सुखदुःखाच्या सर्व कार्यक्रमात तुम्ही हजर झाला, तुम्हाला धन्यवाद. लग्नाला लावते असे कूलर वगैरे सगळे लावले. आणि तुम्ही गावातली माणसं या कार्यक्रमासाठी फार तरबेज आहात. गावातली माणसं या कुटुंबासाठी अत्यंत आतोनात कष्ट घेतात या कार्यक्रमासाठी. म्हणून किती श्रद्धाळू गाव आहे. सर्व गावकऱ्यांना धन्यवाद देतो. अर्ध्या मिनिटाची तिलांजली देऊ. निधियाम निधिपते सकल यचोदीयनि छंद भयाभय जायन्ते यक्षति किन्नर गंधर्वादी लोकपाल भय दिग्पाला चारुत्यासां परमहंसान सकल भयाभय जायन्ते कृष्णेर्भयतति आधिपत्यायां सर्वस्थिता भय जायन्ते त्रिपिंडी श्राद्धो सकल स्थिता नारायणो नागबली पाशभयायति काल सर्पयोर शांतिर्भयतति उच्यन्ते गंगोदक भय पिंड ददा नारायणो नागबली आप्तपिंड भय सुचारु पिंडो पिंड भय भय जायन्ते तंदुल पिंडा सर्वस्थितायाम अखाद्य खाद्य भय जायन्ते सव्याप सव्य चंदपरा रक्तं चंदन समर्पयामि रक्त पुष्पं समर्पयामि अंगुष्ठादि स्नान भयो अंगुष्ठादि स्नान भयो अंगुष्ठादि स्नान भयो नमः पार्वते पदे हर 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 महादेव. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय बोलिले पुढे वेणी वाकुळे करा जमा करा जमा आजी उच्चारिला जी कारणी आपुला करा जमा कामने ज्ञानेश्वरा राधा पाया पै करा जमा करा ज्ञान देव तुकाराम देव तुकाराम 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 भगवान की जय. हॅलो, भजनी मंडळी खाली बसा. 2 मिनिटं कोणी वरती येऊ नका. फक्त 5 मिनिटं आज लिंबाजी पाटील बाबुळके यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने बाबुळके परिवाराच्या वतीनं
समस्त भजनी मंडळ चव्हाण वस्ती यांना लाऊड स्पीकर भेट देण्यात येत आहे. महाराजांच्या हस्ते मी चव्हाण वस्ती भजनी मंडळाला विनंती की आपण स्वीकार घ्यायचा आहे. हरिभक्तपरायण शास्त्री महाराज आणि हरिभक्तपरायण गिरगावकर महाराज यांच्या हस्ते चव्हाण वस्ती भजनी मंडळाला स्वीकार देण्यात येत आहे. बाबुळके पाटील परिवाराच्या वतीनं कृपया वरती येऊ नका. त्यानंतर गोविंदगिरी हरिहर आश्रम सिंगवे आचार्य भगवान महाराज शास्त्री या आश्रम करता बाबुळके पाटील परिवाराच्या वतीनं 2100 रुपये देणगी देण्यात येत आहे. महाराजांनी त्या देणगीचाही बाबुळके पाटील परिवाराच्या वतीने स्वीकार करायचा आहे. त्यानंतर भैरवनाथ भजनी मंडळ यांना 7000 रुपये देणगी बाबुळके पाटील परिवाराच्या वतीने देण्यात येत आहे. भैरवनाथ भजनी मंडळाने विनंती की आपण ती 7000 रुपयाची देणगीचा स्वीकार करायचा आहे. त्यानंतर सिंगवे समस्त भजनी मंडळ यांना पांडुरंगाच्या मंदिरात भजनी मंडळाला 1100 रुपये देणगी बाबुळके पाटील परिवाराच्या वतीने देण्यात येत आहे. मी सिंगवे भजनी मंडळाचे शिवाजीराव फाटे यांना विनंती करतो की त्यांनी देणगीचा स्वीकार करायचा आहे. या सूचनेचा सर्वांनी नोंद घ्यायची. या समस्त भजनी मंडळांनी या कीर्तनाला साथ केली. शिंगवे, सडे, पुलतांबा, रस्तापूर, नापवाडी, पिंपळवाडी